नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवर, जिथे तुम्हाला मिळते सर्वात जलद आणि विश्वासार्ह बाजारभावाची माहिती। शेतकरी बांधवांनो, आज आपण तुरीच्या प्रमुख बाजारांचे बाजारभाव पाहणार आहोत। आज तुरीच्या बाजारात जे काही घडत आहे ते अचानक नाही। सध्या तुरीचे दर बाजारात 8500 रुपयांच्या आसपास पोहोचलेले आपण पाहतोय आणि लवकरच 9000 पार करतील। यामागे ठोस कारणे आहेत। अलीकडेच वर्तमानपत्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की देशात तुरीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालेले आहे। विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या प्रमुख राज्यांमध्ये उत्पादन घटल्यामुळे पुरवठ्यावर मोठा ताण आला आहे। याशिवाय आयात कमी होणे, आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीची मागणी वाढणे आणि साठेबाजीवर असलेली मर्यादा या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे तुरीच्या दरांना मजबूत आधार मिळतोय। आता थेट आजच्या तुरीच्या बाजारभावांकडे वळूया। पण त्या अगोदर अशी अचूक आणि वेळेवर बाजारभावाची माहिती दररोज तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आज तूर बाजारात एमएसपी 8000 रुपये हा मुख्य आधारबिंदू ठरत आहे। अनेक बाजार समित्यांमध्ये दर एमएसपीच्या वर टिकून आहेत, तर काही ठिकाणी मोठ्या आवकेमुळे किंचित दबाव दिसत आहे। सर्वात आधी पाहूया हिंगणघाट। आज येथे 4627 क्विंटल आवक झाली असून जास्तीत जास्त दर 8410 रुपये नोंदला गेला। एमएसपीपेक्षा 410 रुपये जास्त दर मिळणे हे मजबूत बाजार संकेत आहेत। दुधनीमध्ये 749 क्विंटल आवक झाली असून कमाल दर 8400 रुपये मिळाला आहे। कमी आवक आणि मजबूत मागणीमुळे इथे एमएसपीपेक्षा चांगली तेजी दिसत आहे। औराद शहाजनी येथे फक्त 103 क्विंटल इतकी कमी आवक आहे, जिथे जास्तीत जास्त दर 8320 रुपये मिळाला। कमी पुरवठ्यामुळे इथे एमएसपीवरचा दर कायम आहे। करमाळामध्ये 273 क्विंटल आवक असून कमाल दर 8241 रुपये आहे। हा बाजार सध्या स्थिर पण सकारात्मक झोनमध्ये आहे। अकोलामध्ये 2896 क्विंटल मध्यम ते जास्त आवक असून जास्तीत जास्त दर 8180 रुपये नोंदवला गेला। मोठ्या पुरवठ्यातही इथे एमएसपीपेक्षा वर व्यवहार होत आहेत। कारंजा येथे 2800 क्विंटल आवक असून कमाल दर 8175 रुपये मिळाला आहे। हा सध्या स्थिर आणि सुरक्षित बाजार आहे। वाशीमध्ये 1530 क्विंटल आवक झाली असून जास्तीत जास्त दर 8030 रुपये आहे। इथे दर एमएसपीपेक्षा थोड्याशा फरकाने वर आहेत। जालना मुख्य बाजार समिती 4890 क्विंटल मोठी आवक असून कमाल दर 8014 रुपये आहे। मोठ्या आवकेतही एमएसपीवर दर टिकून राहणे हे सकारात्मक संकेत आहेत। लातूरमध्ये 2551 क्विंटल आवक असून कमाल दर 7999 रुपये मिळाला। म्हणजेच हा बाजार सध्या एमएसपीच्या सीमेवर आहे। अमरावतीमध्ये आज सर्वाधिक 9768 क्विंटल इतकी मोठी आवक झाली, पण कमाल दर 7999 रुपये मिळाला आहे। मोठ्या पुरवठ्यामुळे इथे एमएसपीच्या किंचित खाली व्यवहार होत आहेत। नागपूरमध्ये 6666 क्विंटल मोठी आवक असून कमाल दर 7880 रुपये नोंदवला गेला। हा सध्या दबावाचा क्षेत्र मानला जातो। मित्रांनो, अशीच सर्वात अगोदर अचूक आणि विश्वासू बाजारभाव माहिती दररोज तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा।